शेतकरी आहेत आपण. शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का? नवल आहे का काही? शेतकऱ्याच्या पायात काटा रुततोच. आता शेतकऱ्याच्या पायात परमात्म्याला झालाय जिजाऊ तुकोबांची बायको. अखिलकोट ब्रह्मांडचालक त्रैलोक्याचा नाथ जगजनार्दन विश्वाचा गण पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून आलाय. अहो काय केलं त्या माय माऊलीनं? संसार सांभाळला तुकोबाचा. अहो तिचा पाय परमात्म्याने स्वतःच्या हातात घेतलाय. त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं. योग याग तप विधिवत वैकल्य केलं तरी माझ्या विठ्ठलाच्या चरणाचा जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला आणि थुका लावून काटा दिसला का पाहिला? त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यानं इध्वांचार याला लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लई राग आला. तुमची नाही पंढरपूरची. तुमची कशाला? पंढरपूरची सरपंचीन कोण? कोण आहे दादा? रखमाईच्या पती. राग रखमाई मातेला आला. देव सुद्धा बायकोचा ऐकतो. देव सुद्धा बायकोचा ऐकतो. देव सुद्धा बायकोचा ऐकतो. अजून एकदा सांगू का? समजून घ्या महाराज बरं का. देव सुद्धा ऐकतो. आता याला प्रमाण आहे. अख्खा काकडा झाला देव उठत नाही. सगळे संत मंडळी विनवणी रखमाईला करतात. राही रखमाबाई तुम्हा ये पुत्यात या सेजे हलवूनी जागे करा देवराया. सेजे हलवूनी जागे करा देवराया. ऐकतो रखमाई म्हणली विठ्ठला अख्ख्या जगाला वेड्यात काढाल पण माझं काय? मला कळतं की हो तुमचं सामर्थ्य. खरं सांगा देवा, न सांगता भक्ताचं मन कळतं तुम्हाला. अर्धा तास झाला जिजाऊचा काटाबारा दिसेना. एवढं तर तुम्हालाही कळतं की मायबाप विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का? गरज आहे काय? अहो देव आहे ना तो. काय गरज आहे त्याला? मग का वागताय असं विठोबा?
इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. पांडुरंग परमात्मा पाठीमागे पळतोय जिजाऊच्या पायात हातात पाया घेतलाय, काटा थुका लावून पाहिलाय. रखमाईनं विचारलं कसं काय देवा, काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी, हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. हिच्या पायाची धूळ लोक गोरी बायको केली तरी म्हणणार बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणणार आई गो याने बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतो का त्याला? अरे बायको तर करू दे. जगाचं फार अवघड आहे दादा. स्व अनुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं न्याबळाट होतं, त्याला काय काळ होती बाई. आणि जरा हसून खेळून गेलतो कीर्तनाला, येत तर काय नाही जातीला, पण नाच नाच जिरी होती. मग करू काय? अरे मरू का? पण जाऊ द्या, मी ही फार नाही विचार करत. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी ना, कोणी काही करू शकत नाही, फक्त तो पाठीशी लागतो. काय संकट वाटायला यायची येऊ द्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, काय लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या, काय पाय खेचायचे खेचू द्या. विश्वास त्या मालकावर ठेवा. जी लोक अपमान करतात ना, तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. तो दिवसही येईल, फक्त विश्वास ठेवा. म्हणतो निनवणीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. तुका म्हणे नाही चालत तर तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना वेळ लागतो. पंढरीपर्यंत पोहोचायला सुद्धा 21 दिवस चालावं लागतंच. त्याच्याशिवाय विठ्ठल भेटत आणि इष्टीनं जाऊन मजा येत. जी मजा पंढरीच्या वाटेत ना, नाचत जाऊ त्याच्या गावारे धैर्य सुख देईल विसारे. काय ताकद आहे पंढरीच्या मालकाच्या वारीमध्ये. दूत सांगत से यमा दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या. अधिकार उंच पताकांचे भार्य भये पळती यम किंकर. दिंडीतल्या नुसता पताका बघितला तरी यम उलट्या पायाने पळतो दादा. नाचत जाऊ त्याच्या गावारे धैर्य सुख देईल विसावारे. अधिकार एकदा वारी अनुभवा आयुष्यात. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा. अरे रस्ते गाड्या महाड्या सगळं काही चांगलं असेल आमच्या भारतापेक्षा बाकीच्या देशांचं. कदाचित भारताच्या किमतीपेक्षा डॉलरची किंमत जास्त असेल, पण तुम्हाला हे मान्यच करावं लागेल. अरे कुठलाही मालक नाही, कुठलाही चालक नाही, अरे कुणाचंही व्यवस्थापन नाही. प्रत्येक जण मर्जीचा मालक आहे. पण आजपर्यंत जगात माझ्या पंढरीच्या वारीसारखी वारी कुणाची ताकद करायची नाही. ही ताकद माझ्या वारीत आहे. काय मालकाची वारी माझ्या दादा. किती किती माणसं, ना वर्ण भेद, ना कुळ गोत्र, ना जात पंथ, ना वाचा, ना भाषा, ना श्रीमंती, ना गरिबी. काय वारी असते दादा. म्हणून जो तिथे गेला ना, जो या वारीत आला, त्याला जन्माची वारी करावी लागत. नाहीतर हे चुकलेलं नाहीच आहे. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्ये जठरय शयनम ये संसारे बहुदुस्तारे कृपया पारी पाहि मुरारे. याला पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. वेळ येतो पर्यंत देवाला भज. बघा एकदा अनुभवा वारी. तुम्ही पंढरीकडे 3 पावलं चाला. काय भाग्यवान माणसं आहे आपण तर. हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे आपल्याला. पण आमचं कडू सगळीकडं जातं पण पंढरीच जात नाही. आमचं 4 धाम करून येतं, त्रैलोक्यात फिरून येतं. तेवढी ताकद नाही त्रैलोक्यात फिरायची, पण म्हणायचं आपलं आता सगळे तीर्थक्षेत्र करतं. पण आमचं पंढरपूरला फक्त मार्केट यार्डात जाऊन येतो. गेलता पंढरपूरला, हा काम होतं जरा, हा मंदिराकडे येळ नव्हता माझ्याकडं. तुझी येळ गेल्यावर कळून तुला. अरे काय आपला हे बघा, आपला जो पश्चिम महाराष्ट्र आहे ना, परमार्थाच्या बाबतीत इतका मागं पडत चाललाय ना. लोकांना कीर्तनं कळत नाही आहेत. कीर्तनात कसं बसावं, कसं वागावं. आता हे जे 2-4 उठत्यात, ह्यांनी उठायची घाई करतात, ह्याच्यात नवल नाही. ते त्यांच्या पापा पुण्याचा हिशोब आहे महाराज बरं का. ते उठत्यात ह्याच्यात नवल नाही, ह्यांना फक्त देवानी उठवूनी ह्याच्यातच नवल आहे महाराज बरं का. जसं हे कीर्तनाच्या वेळेच्या आधी उठत्यात, तसं देवाला ह्यांनीच वेळेच्या आधी उठवूनी म्हणजे बरं आहे महाराज बरं का. लोकांना कळत नाहीये कीर्तन ही परंपरा. आपला पश्चिम महाराष्ट्र आहे ना, आपल्याकडं पैसा बी आहे चांगला, लय पाऊस नाही, पण आपल्याकडं माज लय आहे महाराज बरं का. म्हणजे आपली अवस्था असली बेकार झाली ना, आपल्याला देव कसलाच कळत नाही. त्याचं कारण आहे, हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे, जरा पुढे गेलात तुळजापूर आहे, जरा इकडे गेलात अक्कलकोट आहे, थोडं पुढे गेलात गाणगापूर आहे. बरं संत किती लवळ आहे, आरण आहे, मंगळवेढा आहे. कमी आहे का सांगा बरं. पण आम्हालाच आमची किंमत.
तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. अरे जगात फिरतो आम्ही, महाराष्ट्रात फिरतो आम्ही, राज्य सोडून फिरतो आम्ही. कौतुकाने सांगतो अरे आम्ही त्या सोलापूर जिल्ह्यात राहतो जिथं जगाचा मालक राहतो, त्या पंढरीच्या शेजारी गाव आहे आमचं. अरे कौतुकानं सांगतो आम्ही. कुठे आहे बार्शी? पंढरपूर शेजारी. पण आमचं जात नाही ना. आता कालपासून मंदिर उघडं झालं, जमल तसं जा. अहो पंढरीच्या वाटेनं 3 पावलं चाला. पंढरीचा नाथ तुमच्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं माझ्या विठ्ठलाचं आहे. तुम्ही फक्त पंढरपुराकडे 3 पावलं चला. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवन गा पाहू, जीवाच्या जीवन गा पाहू, जीवाच्या जीवन गा पाहू, जीवाच्या जीवन गा पाहू. चला हो स्नान करुनिया, स्नान करुनिया, संतपदी तुळशी वाहू, संतपदी तुळशी वाहू, जीवाचा जीवन गा पाहू. चला पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवन गा पाहू, जीवाचा जीवन गा पाहू, जीवाच्या जीवन गा पाहू, जीवाच्या जीवन गा पाहू. सगळ्यात जवळचा आहे तो. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ईश्वर रक्षदा पदी आमोते माऊली संता. सर्वस्व तू आहेस माझा देवा, माझं रक्षण, माझ्या संकटाचं सगळं निवारण तू करतोयस. माझ्यासाठी अवघाची संसार, फक्त जाई न गे माय. सगळं सुखाचं करायची ताकद आहे, फक्त माझी वाट पंढरीची असावी. आणि माय आहे रे ती माझी. एक एक पिठाबाई माझे पंढरीचे आई, भिवानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. जुनी भजन होती बघा. काय विठ्ठल आहे. आवाज मोकळा करा मौली, बेस कमी करा. सामर्थ्याने वर्णन करतात. लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई, कसं पांग फेडू कसं नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सामाई विठाई विठाला, माय बापा अभंगाला जोड, टाळची फळाची अभंगाला जोड, टाळची फळाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, लय कमी आहे. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती फिरत्याचा वरती देश, मातीला हातार विठ्ठला, तू बरा कुंभार विठ्ठला. आकाश जय पठर पाठला सोन्याचा पिंगला, सोन्याचा पिंगला, सोन्याचा पिंगला. पाबुले चालती काय वाजता, पाबुले चालती म्हणत जा का तरी चांगलं भजन महाराज. थोडा आवाज द्या. पाबुले चालती राहिलेल्यात वच्चार. येत असेल म्हणायला तर म्हणायला लाजू नका, आणि येत नसेल म्हणायला तर जरा लाजा.
कळलं त्यालाच कळलं महाराज. पाबुले झालं की सुखी संसारा